महिपती महाराज म्हणतात की माझ्याकडे कोणतंही तत्त्वज्ञान व्युत्पन्नता नसून सुद्धा केवळ संतांचं चरणतीर्थ मी घेतल्यामुळे माझ्या हातून हा एवढा मोठा ग्रंथ तयार होतो आहे. आणि हे सगळं मला निमित्त करून कोण सांगताय? स्वतः परमात्मा माझ्या मुखातनं वदवतो. काय मा पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. संतांचा भाव असतो की माझ्या मुखातनं देव वधवून घेतायत. श्री पांडुरंग माया लाघवे तो भक्त चरित्रे स्वये वदवी. महिपती हे निमित्त ठेवी पोचणा कवी संतांचा. मागील अध्यायी कथा सुंदर सुमती माता सतोधीर. सर्पे डंखेला तिचा कुमर तो रुक्मिणीवरी जुविला. आता ऐका प्रेमळ भाविक चोखा मिळा अंते जे का भजन करीस प्रेम सुख नावडे आणि सर्वथा. काल आपण सुमती मातेची कथा ऐकली. तिचा पद्माकर नावाचा मेलेला सर्पदंशाने मेलेला मुलगा नामदेवाच्या प्रार्थनेवरून भगवंतांनी जिवंत केला. ती कथा काल आपण ऐकली. आता एका प्रेमळ भाविक चोखा मिळा अत्यंत अंते जे एक भजन करीस प्रेम सुख नावडे आणि एक सर्वथा. चोखा मिळा मंगळवेठचा जन्माला आलेला, पण त्याचं वास्तव्य बहुतकाळ पंढरपुरात. पांडुरंगाचं नामस्मरणामध्ये तो रंगून गेलेला होता. पूर्व सुकृताचे भूवैकुंठ भूमीवरी पुराण प्रसिद्ध क्षेत्र पंढरी. तिथे पुंडलिकाचे द्वारी उभे श्रीहरी राहिले. पूर्व सुकृताच्या राशी तरी जन्मते भूमीशी. चोखेयाची तेची मिराशी कुटुंबेशी राहत असे. अंत्यजे जाते असून देह परी कोमळ दयाचे हृदय अवघे आत्मवत भासता. हे दवे द्वैत नाही चित्तासी. कोणत्या जातीत जन्माला येणं, ह्या कुणाच्या पोटी जन्माला येणं हेही आपल्या हातात नाही. कोणत्या जातीत जन्माला येणं हेही आपल्या हातात नाही. आणि भगवंताला सर्वच आपले भक्त प्रिय आहे. त्याला जाती महात्म्य काही नाही आहे. आपुले आणि परावे बाळ दोन्हीचे सारखी कळवळ. भजन करीत सर्व काळ चित्त निश्चळ हरिभजनी. पण चोखा म्हणा अंत्य जातीत जन्माला येऊन सुद्धा त्याचं हृदय अत्यंत कोमल होतं. त्याच्या मनामध्ये अद्वैत भावना होती. आपला आणि परका हा भाव नव्हता. सर्वेस्वे जोड होतात आणि अरे असं त्यानं मध्ये वाणी. याच शुद्ध ते करून चक्रपाणी कृष्णाला. मुखाने कधीही असत्य बोलणं नाही आणि दारातनं कधी अतिथी विन्मुख जात नाही. या दोन गोष्टीमुळे परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न झालेले आहे. दृष्टीसे देखोने संत घाले साष्टांग दंड होतं. कीर्तन श्रवणी आवडी होतं. उपोषण करीत हरिदिने संत देखले की त्यांना नमस्कार घालावा. कीर्तन कुठं चाललं असलं श्रवण ऐकायला जावं. आणि एकादशीचं व्रत ते करत असे. हाती घेऊन या खराटा झाडी प्रदक्षिणेच्या वाटा. वाचेची हरिनामाचा फाटा गरजे चोटा नामघोषे. प्रदक्षिणाच्या वाटेवरती हातामध्ये झाडू घेऊन तो झाडायचा व मार्ग स्वच्छ करायचा आणि मुखाने भगवंताचं नाम चाललेलं असायचं. कांता शिवदेवता भावे भजवंदनाता. जाणे पतीच्या मनोगता द्वैत सर्वता नजरीचं. पत्नीसुद्धा त्याची पतिव्रता होती. दरिद्री दुष्काळी पिडले जरी परी त्यासी आणि दान करी सर्व सुदान करावया सुंदरी चित्ती उदरी वागवत. आपल्याला जे काही भगवंताच्या कृपेने मिळाले त्यातलं ते दानधर्म करायचे. त्यांची निष्ठा देखोने त्वरित प्रसन्न झाले. दीननाथ चोखे असे रुक्मिणीकांत साक्षात सगुण भेटते. आणि मग चोखा मिळाला आणि त्याच्या पत्नीला परमात्मा प्रत्यक्ष भेटायचे. कराल काय उंचवर्ण सत्कर्म आचार शास्त्र पण एक भक्ती वाचून जगज्जीवन ना तुडे ठो कोडे किरुषी आली कार्तिकी करायची. मग चोखेच्या घराशी ऋषिकेशी पातले. कुठल्या जातीमध्ये जन्माला आलाय, कुठला वर्ण याला महत्त्व नाही. तुमचा भाव शुद्ध पाहिजे तर देव भेटतो. एकदा कार्तिकी एकादशीला परमात्मा चोखा मेळ्याच्या घरी आले. तया आसमाने जग जीवना आजी तुम्हाला उपोषणामध्ये क्षुधा लागली जाण काही पाहणे उपहार. परमात्मा तुम्हाला भूक लागली मला काहीतरी द्या. बघा देवाला काय कमी आहे. पण भाव आहे त्यांचा चोखा मेळाचा म्हणून तिथं आले. ते म्हणतात मला काहीतरी दे. तया आसमाने जग जीवना आजी तुम्हाशी उपोषणामध्ये क्षुधा लागली जाण काही पाहणे उपहार. मग कांतेश म्हणे हे समय देवा योग्य आहे काय. तिने घरात जाऊन लावलाई शिंक्यावरील दही आणले. पत्नीला विचारलं चोखा मेळाने का काय भगवंताला देता येईल असं आपल्याकडे काही आहे का. ती म्हणाली शिंक्यावर दही आहे. ते दही दिलं भगवंतानी. दही ग्रहण करता करता ते दही त्यांच्या पितांबरावर सांडलं. आणि बाहेरनं काय म्हणतायत ते सांडल्यावर
चोखा मेळा सांगतोय भगवंताला की देवा, अरे तुझ्या पितांबरावरती दही सांडलंय, तुझं लक्ष नाही का? आता हे सगळा चाललेला प्रसंग कोण ऐकतंय? तर त्या दरवाज्यातनं जाताना एक ब्राह्मण तो चोखा मेळ्याचं आणि भगवंताचं बोलणं ऐकतोय की देवा, तुझ्या पितांबरावरती दही सांडलं, हां, आणि देवा उद्या द्वादशी आहे, तू आमच्याकडे जेवाली आहे. हे सगळं कोण ऐकतोय? तर ते चंद्रभागेच्या स्नानाला जाणारा एक ब्राह्मण सगळं तो ऐकतोय. सावळा सुकुमार फुडिकांत आवडीने बक्षी देखोनी प्रीत या ती पूर्ण विचारत प्रेमे निषेध बांधला. दधी बक्षिता शारंग झाला, किंचित पडले भूमीवर ते नेब देवाचा पितांबर भरला साचार तेलवा. चोखा बोले हात जोडून उदयिक द्वादशीचे पारणा भोजनास येथील जगजीवना तरी कृपा करेन करे सतोरे. अवश्य म्हणून सांग तर असे दिले उभय उत्तर तो बाहेर होता द्विजवर त्याने साचार ऐकले. परमसंताप वाटला म्हणे भ्रष्टाकार मांडला याने. मग रावळात जाऊन साक्षाने पाहत असे तू पांडुरंग विटेवर उभा कटी ठेवणे कर याने भरला पया धयाने भरला पितांबर विस्मितांतर दयाचे. खरं खोटं पाहण्यासाठी तो ब्राह्मण स्नान झाल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाच्या दर्शनाला गेला, बघतो तर खरोखर भगवंताचा पितांबर दह्याने माखलेला त्यांनी पाहिला आणि त्याला ती खूणगाठ पटली. आणि मग विचार करतो की उद्याचा आता देव चोखा मेळ्याच्या घरी जेवायला जातील. मग आणि का द्विज बोलावून एकांते सांगे त्यांचे कानी चोखा मेळांते जेवणे देवाच्या अवतन देत मूर्तीवरी वस्त्रे भूषणे त्रिकाळ पूजा लागे करणे. भ्रष्टाकार मांडला याने उपाय कोण करावा? पुजारे समस्त मिळून सभापत्र केले त्याने की अंत्यजासी मारल्या वाचून देव कोणी कोडीनं बुजावा. पत्र लिहून ऐशाडे ती दिवाणा ते जाऊन सांगते हे चोखा वेळा हिने अतिथीने श्रीपती बोलविला. आम्हा देखता देवाकाने उदय दिले आमंत्रण त्याने त्याशी उपाय करावा कोण म्हणून गाराणे सांगते. पुढे कलियुग आहे फार तो आताची म्हणला वर्णशंकर असले भूषणे देवावर शिवतो महार ऐसे घेता. ऐसे सांगून दयाशी द्विजाने ठेवले मुंडा असे म्हणाले शिक्षा कराल द्या तेजाशी तरी असे राहतो. ऐसे गाराणे ऐकून या क्रोधा आला अधिकारी दुता संख्य लवलाया वारधोरण चोखे हाडावे. ऐसी आज्ञा होताची जाण उठले 10-5 येऊन महारा वाड्यात जाऊन विष्णुभक्त उईडीला. क्रोधे बोले राजदूत चाला बोलवितो आडवेत तुझे गाराणे ऐकून सत्य द्विज समस्त पातळे. तुझे गाराणे घेऊन सत्य द्विज समस्त पातले. चोखा त्याशी उत्तर देता आज तरी मी नाही येत तिथं भोजनाशी तिरफुणिकांत उशीर बहुत होईल. तिकडे ब्राह्मणांनी जाऊन तक्रार केली. मुसलमान शिपाई आले, यवन शिपाई आले त्या चोखा गळ्याला घेऊन जायला. ते म्हणाले आमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलायले, लोकांनी तुमच्याबद्दल तक्रार केली, तुम्ही चला. ते म्हणे आज अधिकारी पांडुरंग जेवायला येणार आहेत, तर मी जर तिकडे सरकार दरबारी आलो तर इथे पांडुरंगाला जेवायला उशीर होईल. त्यांनी पत्नीला विचारला का तुला माहिती नाही आज देव आपल्याकडे जेवायला येणार आहेत, हां झाला का नाही स्वयंपाक? पण ते शिपाई काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तसंच त्याला उचललं आहे, चोखा मिळाला आणि त्या दरबारामध्ये आणलेले त्या बादशाच्या समोर उभा केला, दिवाणाच्या समोर उभा केला आहे त्याला. चोखा तयाशी उत्तर देता आजी तरी मी नाही तेथे भोजनाशी येतील पुणेकांत उशीर बहुत होईल. मग म्हणे कांतेवरती लवकर सारी पाकनिश्वते आवाहन घेऊन गेला. श्रीपती स्मरणचित्ती तुझं नसे ऐकून चोख्याची मात क्रोधावले राजदूत धक्के देऊन उठवले ते गेले दिवाणाकडे घेऊन. सभेशी जाऊन विष्णुभक्त दोन्ही हाती मुद्रा करीता म्हणे मायबाप कोण कार्य ते मजला येथे पाचारले. जोहार मायबाप जोहार. चोखा मिळाला विचारलं का मावले? मग काय माझं चुकलं सांगा, कशासाठी मला धरून आणलंय? अधिकारी म्हणे ते माहिती तो हा भ्रष्टाचार मांडला पाहिजे तुझ्या कारणे सांगते सवय हे शेष आहे वाटवला तू अंत्यज जाते जाईन बाहेर असावे मर्यादेना रात्री रावला जाऊन देतो समजा देवाचे. याच पोची ते तुझे राव का मांडला भ्रष्टाचार तर याचपासून असावे दूर नाही तरी शिक्षा करू. चोखा मिळा बोळे पण म्हणे सत्य ऐक योजना आहे मज सांगा ते जगजीवन बळी जेवण जेवत असे. अहो म्हणले काय करू? हे म्हणतात ते बरोबर आहे की देव आमच्या घरी जेवायला येतो, काय करू? नको म्हटलं तरी येतो, त्याला मी काय करू सांगा? मी दूरदेवा म्हणतो बाई परी झाडी झडी मारून बैसे ठाई माझा अन्याय किंचित नाही परी उपाय काही चाले ना. मी त्याला जरी सांगितलं बाबा माझ्या हातचं तुला चालणार नाही तरी देव ऐकत नाही, बळजबरीने येतो आणि माझ्याकडे जेवण करतो.
प्रेम भक्तीचा बुकेलारी अति पूर्ण विचारी व्यास बोलले शबरी पुराणांतरी विचार पाहिजे तर व्यासाधिकाने लिहिलेली पुराण काढून पहा, त्याच्यामध्ये सुद्धा देव मनामध्ये त्याच्या कुठलाही दुजाभाव नसतो असं तुम्हाला लक्षात येईल. मी तरी जातीचा हिंदे कबरी चैतन्य सर्वाघटिक तो इंद्रिय वर्तवी सगळं निष्कलंक सर्वदा. मी जरी हीन जातीत जन्माला आलो तरी सुद्धा प्रत्येकाचे शरीर चालवणारा कोण आहे? तो परमात्मा आहे ना. तुमचंही शरीर तोच चालवतो, माझंही शरीर तोच चालवतो. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविणा. तुम्हालाही तोच बोलवतो आणि माझ्याही मुखातनं तोच शब्द बाहेर काढतो. मग त्याच्या मनात जर दुजाभाव नाही तर तुम्ही माझ्यावर का रागवताय? नाना या ती जर निवर चालती द्विजा आणि मार परी तिसी विटाळ नाही आणि मात्र तैसा रुक्मिणीवर जाणावा. नात्री अंत्यज आणि ब्राह्मण गंगे माझी करते स्नान तरी काय वाटले तिचे जीवन पवित्रपणे सर्वदा. तुम्हा आम्हा सकळ देही आत्मा एकच असे पाहि तयासी याती वर्ण नाही आपले ठाई विचार. म्हणजे पहा, या जमिनीवर कोण चालतं? या जमिनीवरनं अंत्यज पण चालतात आणि ब्राह्मण पण चालतात. पण जमीन काय असं म्हणते का की नको बाबा तू आमच्यावर चालू नको, आम्हाला विटाळ होईल असं म्हणत नाही. गंगेमध्ये अंत्यजे स्नान करतात आणि ब्राह्मणे स्नान करतात. त्यांच्या मनात गंगा असं तरी म्हणते का की बाबा मला विटाळ होईल? नाही, तिथं सर्वजण एकाच गंगेमध्ये स्नान करतात. मग जर गंगा दुजाभाव बाळगत नाही, जर ही पृथ्वी दुजाभाव बाळगत नाही, तर मग तुमच्या मनात तरी हा दुजाभाव काय येतो? ऐकोनी चोख्याचे वचन ग्रामाधिकारी क्रोधाय म्हणून आम्हाला सांगतो ब्रह्मज्ञान याती ही नसोनी. तो अधिकारी म्हणतो अरे हा तर मला ब्रह्मज्ञान सांगायला लागलं. पायी कास म्हणे ते अवसरी आपेट बाई बैल आणा सतोरी त्याचे पाय बांधून दोरी नगराबाहेर फिरवावे. दोन बळकट बैल आणा म्हणाले, त्याच्या पायाला चराटे बांधा आणि याच्या पायाला बांधा. बैलाला चाबूक मारला की बैल धावत जातील आणि हा चोखा वेळा त्याच्यावर फरफड फरफड उडत जाईल, त्याच्या अंगाची साल्टं निघून जातील. नगराबाहेर फिरवावे पाईक म्हणे ते अवसरी आपेटा बाई बैलाणा सफरी रे बाई बांधून दोरी. नगराबाहेर फिरवावे जोरी जाईल आता प्राण थोरी आते न सोडणे ऐसे आज्ञा करता त्याने. वृषभ दोन आणले बांधून चोख्याचे पाय शिळवट्याशी बांधले पाय. संकट देखून लवलाय मोकलेला धायने म्हणे रुक्मिणीवर आपण नरेशा भक्त वत्सला जगन्निवासा माझे संकटे पावेलायसा नाही कोसा तुझा. चोख्या वेळात भगवंताचा धाव केला. देवा या संकटात, कारण हे सगळे कठोर झालेली माणसं देवा, एकटा तू कोमल हृदयाचा आहेस. तुझ्याशिवाय या संकटातनं सोडवायला मला दुसरा कोणी येणार नाही. मी महार जातीहीन तुझे द्वारीचा झाडवणाचा करून माझे धावणे वाचवी प्राण देवराय तू अवधी कराव्याचा. धावणे केले बहुतांचे मनोगत जाणून नाव्याचे देव शिवाचे फुलले द्विजे सळता असे लोह सोळाचे झाले पाणी धामाजीचे रस थोडीने तयाला कुणी वाचवले बेदरी नामे सळता बाहेर दयाचे उठवले. त्यासाठी उठवली काय आजी का उशीर लावला आहे धाव लावला आहे विठ्ठला. देवा तुझ्या अनंत लीला अनंत कथा आम्ही संतांच्या मुखातनं श्रवण केलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. देवा नामदेवासाठी तू औंढ्या नागनाथाचं देऊळ फिरवलं ही कथा मी ऐकलेली आहे. दामाजीसाठी तू महार होऊन गेलास ही कथा मी ऐकलेली आहे. जनाबाईला सोळही चाललं, सोळावरती चढवायला चालले होते, त्या लोखंडी सोळाचं पाणी झालं आणि जनाबाईचा प्राण वाचला ही कथा मी ऐकलेली. बेदरामध्ये नामदेवाच्या समोर त्या बादशाने गाय कापली आणि नामदेवाच्यासाठी तू ती गाय जिवंत केली. या सगळ्या कथा देवा आम्ही ऐकलेल्या आहेत. म्हणजे संकट काळामध्ये तू आपल्या भक्ताच्या सहाय्याला जातोस हे आम्ही ऐकलंय. मग माझ्यासाठी यायला का वेळ लावतोस? द्विजय छळता दासी जनी लोह सुळाचे झाले पाणी धामया दामाजीचे रस धोरणी तयाला कोणी वाचवले. बेदरी नामयाची छळता पाय तयासाठी उठवली गाय आजी का उशीर लावला आहे धाव लावला आहे विठ्ठला. चोखे याचा धावा ऐकूनी श्रवणी सत्वर पावले चक्रवाणी चव्हाते शिवडाशी धरुणी कैवल्यदा निवासे.
भगवंत प्रगट झाले आणि त्यांनी त्या बैलाच्या पायाला बांधलेली जी चराट आहे ती चारी हाताने ओढून धरली. त्यामुळे बैलाला जागचं हालता येईना. कैवल्यदानी उभासे तव अधिकारी बोले उतर वृषवासे आसूड मारा आणि भुर कैसा पावतो याचा ईश्वर पाहोसाच्या. म्हणाले बैलाला आसूड मारा, कसा याचा देव धावून येतो बघू द्यात आम्हाला. बैला शांता निष्ठुरपणे परी पाय नुसले त्याचे न पायिका मारता आला शेण अद्भुत विंदान हरीचे. ते बैलाला चापकाच्या आसोडाने बढवतायत, पण बैल जागचं हालत नाही, कारण भगवंताने धरून ठेवलंय त्याला, त्यामुळे त्याला जागचं हालता येईना. बैलाला चापकाचे फटकारे मारणारे माणसं थकून गेली. कोणी जाऊन लवला आहे त्याचे कांते सांगती काय चोखे याचे बांधे पाय बैसली काय बंदरे ऐसे ऐकून या वार्ता हृदय पेटी झाली कांता तिने देखले पंढरनाथा तो रक्षतो निज भक्ता निज लोभे. त्याच्या बायकोला जाऊन लोकांना बघ कुठले तुझ्या नवऱ्याच्या पायाला बांधलंय आणि त्याला बैलाला बांधलेलं आहे. बैल आता जर निघाले तर तुझ्या नवऱ्याच्या अंगाची सगळी सालपट निघून जाते, तू ये धावत. ती आली, पाहते तर काय पांडुरंगाने ती चराड धरून ठेवलेली आहे, त्यामुळे बैल जागचे हालत नाहीत. ती म्हणली मला खात्री होतीच की माझा नवरा संकटात सापडणार नाही, आणि सापडला तरी त्याचं रक्षण करणारा माझा पांडुरंग आहे, माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. ऐसे ऐकण्यावर हृदय पिटी झाली कांता तो तिने जिंकले पंढरनाथा जो रक्षितो भक्ता निजरूढे. थोरपणे कोणास न दिसे तो दर्शन देतो भाविकास त्या पुढे पावा पुढे पावायचा आणि असे तिने ते अवसरी दृष्टी देखून श्रीहरी क्रोधिक देखून बाह्यात करे लोकाच्या रे बोलत म्हणे आगा रूप लावण्या मी गांजलो सोने धन्य तू दूर श्री आदव राण्या हे घरदेना विठ्ठला. आता तिला जरी माहिती आहे पांडुरंग समोर उभे, ते आपल्या नवऱ्याला वाचवत आहेत, पण पांडुरंग बाकीच्यांना दिसत नाहीत ना. आणि म्हणून लोकांच्यासाठी खोटं तिने नाटक काय केलंय, देवाला नावं ठेवायला सुरुवात केली. काय म्हणते, क्रोधे देखोनी बाह्यातकारी लोकाचारी बोलत म्हणे आगा हे रूप लावण्य आम्ही गांधलो असून धन्या तू तू श्री यादव राण्या ये घरधन्या विठ्ठला. देवा आमच्या घरी येत होतास, मला दही दे, मला खायला दे, मला अमुक दे, आणि आता मात्र माझा नवरा संकटात पडला तर तू धावून येत नाहीस. आम्ही दुर्बळांना दिन मजुरी करून मिळवतो अन्न क्षुधा लागता जगत जीवन नित्य होऊन जीवसे. अरे आम्ही मजुरी करून धान्य मिळवतो, तरी सुद्धा तू आमच्या घरी येऊन जेवण करतोस. त्याचा उपकार फेडसीवरा घर धनी आणला आहे सदरा तुझे अभियोगी रुक्मिणीवरा संसारा मातेरा झाला. अरे त्याची परतफेड काय, तर माझ्या नवऱ्याला चराट्याला बांधलेलं आहे. देवा हीच का परतफेड चांगलपणाची. चोखा नापता पंढरीचा खाणदा तुमचा तुमच्या घरीचा फक्त कैवारी सका त्याचा लोकवाच्या बोलते. अरे माझ्या नवऱ्याच्या मुखातनं अखंड तुझं नामस्मरण चाललेलं असतं, तुझा सगळा दरबार तो झाडून स्वच्छ ठेवतो, आणि तरीसुद्धा तुझ्या मंदिराचे सगळा परिसर चोखा वेळा स्वच्छ ठेवतो देवा. आम्ही नित्य सांगो एकांती सोळे ब्राह्मण तुझं केली नको येऊ आमची पंक्ती देवा श्रीपतीने ऐकले. आम्ही रोज सांगत होतो देवा तुला की अरे तुझी पूजा ब्राह्मण सोळं नेसून करतात, तू आमच्याकडे येऊ नको असं मी तुला सांगत होतो ना, पण तू ऐकलं नाहीस. खाईला जेविला अशी रुक्मिणीवर आणि मार पडला मावरायचे तुझे उपकार मी पोटवर आठव. तेव्हा आमच्याकडे खाल्ला पेला, आणि आता मात्र आम्हाला मार ही लोक मारतायत आम्हाला. माझ्या नवऱ्याला त्या चराट्याला बांधून ठेवलंय, आणि आता कुठं आहेस तू. आता प्रकट होई जगन्नाथा करे आमचा उजळ माता नाही ग्रहात काढी परता प्राणनाथा मरू दे. देवा आता तू तुझं सत्व दाखव, प्रकट हो. ऐकून देतेचं प्रेम तर द्रयने द्रवला करा द्रवे दयने द्रवला करुणा कर संकट जाणून कुणाला प्रकट साचा रुपदावे. आणि मग भगवंत विचार करतात की मी जरी चोखा मिळाला आणि त्याच्या बायकोला दिसत असलो तरी बाकीच्यानं मी दिसत नाही, आणि हिचा धावा चालला आहे
तो बाकीच्यांना मी दिसावं आणि तुझी आमच्यावर किती कृपा हे लोकाला कळावं यासाठी तू प्रगट हो. मग देव प्रगट झाले. संतांच्यामुळे बाकीच्या लोकांना दर्शन मिळालं. ऐकोन तिचे सप्रेम उत्तर दैने द्रोळा करुणाकर संकट जाणून पुणे प्रगट साचा रूप धावे चतुर्भुज रूप सुंदर कासे दिवे पितांबरा मुकुट विराजित अलंकार मुख मनोहर हरीचे एकाएकी देव श्री प्रगट वैकुंठ हरी तेजे कोणत्या दिशाचारी कोणासने ते पाहावे ना. परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलं. शंख चक्र गदा पद्म धारण केलेला, पितांबर धारण केलेला असा तो परमात्मा प्रगट झाला. सगळ्यांचे डोळे त्याच्या तेजाने दिपून गेले. कोणासने ते पाहावे ना. जैसे आकाशी कडकडी चपळा तैशी गती झाले सगळा भयभीता उगे ते वेळा घन रूप घन निळे धाविता स्वरूप देखोनी त्वरिता अदृश्य झाले रुक्मिणीकांत. लोक आश्चर्य करीते मनात संशय समस्त निरसला. जशी आकाशात वीज चमकावी आणि अदृश्य व्हावे तसं भगवंताने सगळ्यांना दर्शन दिलं आणि अदृश्य झाले. आम्ही थोर पहिलं तोही ना ऐसा होता वर्णाभिमान तो निश्चय गेला जाणं आत्मज्ञान ठसावले. सगळ्यांनी चोखामेळ्याच्या पायाचा ते बांधले झराट सोडली. त्या बैलाला सोडून दिलं आणि चोखामेळ्याचे पाय धरले. अरे तुझ्यामुळे आम्हाला देवाचं दर्शन झालं. आम्ही थोर तो अधिकारी द्रवला अंत करणे चोख्याचे जोडून करी नमन म्हणे तुझ्या प्रसादी करून आम्हाला देव भेटले. पूजारे म्हणते ते समये तुझा निश्चय ठरवाय देवळी सुखरूप देवे हेच आहे संकोच काही न करावा. अरे आता मी तुला अडवणार नाही बाबा, हेच आहे. तईपासून चोखा मेळा रावळी येतसे सर्व काळ ऐसा कृपाळू घन निळ करी प्रतिभाळ दासाचा. हे चरित्र श्रवणे ऐकोने प्रश्न करते विचक्षण की मागे साक्षात दर्शन सकळा करणे होत असे. मग लोकांनी विचारलं की पूर्वीच्या काळी सर्वांना देवाचं दर्शन होत होतं. मत्स्य कच्छ वराह नारसिंह हे सगळे अवतार कृतयुगामध्ये झाले. 4 अवतार झाले कृतयुगामध्ये. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, मत्स्य कच्छ वराह आणि नारसिंह कृतयुगामध्ये 4 अवतार झाले. त्रेतायुगामध्ये 3 अवतार झाले, वामन परशुराम राम, आणि द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार झाला. म्हणजे या सगळ्या अवतारामध्ये देवा तुझं दर्शन सर्वांना होत होतं. मग ते पुण्यवान असो का पापी असो सर्वांना तू दिसत होतास. पण आता कलियुगामध्ये मात्र तुझं दर्शन सर्वांना होत नाही. पुण्यवानांना होतं पण बाकीच्यांना दर्शन होत नाही. हे चरित्र श्रवणी ऐकून प्रश्न करते विचक्षण की मागे साक्षात दर्शन सकळा कारणे होत ऐसे साक्षात्कारी भक्त कोठे दिसते निश्चित. हा संशय वाटला चित्तात तरी निर्से तो इतर भक्ती एकी विषयी ऐका वचन दुर्धर दोष कलिदगण विकल्पे भरले बहुत जन म्हणून सज्जन उतरले. कलियुगी तरुणोपाय नाही मग भक्तास्मरणे शिष्य आहे तुम्ही अवतार घेऊन ये समयी भजने सर्वही लावावे. कलियुगाचा दोष काय आहे तर माणसाची लवकर श्रद्धा कुठे बसत नाही. का बसत नाही? माणसाच्या मनामध्ये विकल्प फार येतात आणि म्हणून त्याची एखाद्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. म्हणून देवाने काय केलं, संतांना सांगितलं तुम्ही जा आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणारी ही जी विकल्प आहेत, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले विकल्प, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले संशय, परमात्म्याविषयी असलेली त्याची अश्रद्धा, ती सगळी काढून टाका आणि त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम जागृत करा. याच्यासाठी संतांनी अवतार घ्यावा. लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी संतांनी अवतार घ्यावा. ही आज्ञा कोणाची? देवाची आज्ञा. काय म्हटलंय पहा, कलियुगी तरुणोपाय नाही मग भक्त असे म्हणे शेषशायी तुम्ही अवतार घेऊन या ये समये भजने सर्वही लावावे. आता बघा सगळे संत कुठे आहेत? भगवंताच्या स्वरूपामध्ये रममाण झालेले. त्यांना ते काय सांगतायत, देव आता तुम्ही पुन्हा एकदा अवतार घ्या. कशासाठी अवतार घ्या? भजनी सर्वही लावावे. सर्वांना भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं. सगळ्यांना नामस्मरणाला लावा. भजनी सर्वही लावावे.
तेव्हा नामा प्रार्थने बोले उत्तर, तुझा तो बौद्ध अवतार. कोणी शरणा केली जर तरी बोलावे उत्तर कोणासी. देवा, एरवीच्या काळी ठीक होतं, फक्त संकटात सापडला ना की तू धावून जात होतास. आता तू काय म्हणणार, मी बौद्ध अवतार धारण केलाय, कमरेवरती हात ठेवून बसलोय, न धरी शस्त्र करी मी. मग आम्ही संकटात पडल्यावर आम्हाला वाचवणार कोण? तेव्हा नामा प्रार्थने बोले उत्तर, तुझा तो बौद्ध अवतार. कोणी शरणा केली जर तरी बोलावे उत्तर कोणाशी. ऐकून म्हणे, रमा रमण तुम्ही करता माझी चिंतन, तात्काळ सगुण रूप धरून देईन दर्शन सकळाशी. म्हणाले, तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी प्रगट होईन आणि तुमचं संकट काळातनं रक्षण करीन. ऐकून म्हणे, रमा रमण तुम्ही करता माझे चिंतन, तात्काळ सगुण रूप धरून देईन दर्शन सकळासे. टाकोनी बौद्ध अवतरणे साक्षात बोले अमृतवचना. ऐकोनी सकळ भक्तजन समाधान पावले. वैष्णव उदंड वैष्णव झाले जनी चमत्कार दाविले बहुताने. परिणाम विख्यात त्रिभुवनी हे चरित्र श्रवणी अवधार. उदंड वैष्णव झाले जनी, त्यामुळे काय झालं की भगवंताचे जे भक्त आहेत त्यांना काय पुन्हा जन्म घ्यायची जरूर नव्हती, पण भगवंताने त्याला आज्ञा केली की तुम्ही जा आणि भक्ती मार्गाला लावा. म्हणून त्या संतांनी पुन्हा अवतार धारण केलेले आहे. किती उदंड वैष्णव झाले जनी, अनेक असंख्य अवतार धारण केले. त्यामुळे ह्या भरतभूमीमध्ये सर्व प्रांतामध्ये संत झालेले, सर्व राज्यामध्ये संत झालेले आहेत. फक्त महाराष्ट्रात संत झाले असं नाही. जेवढी राज्य आहेत भारतामध्ये त्या सर्व राज्यामध्ये संत निर्माण झाले आणि त्या संतांनी सर्वांना भक्ती मार्गाला लावलं. त्यांच्या प्रांतामध्ये भगवंतांनी, जसं बघा काय असतं, एक पॉवर स्टेशन असतं का नाही, एका ठिकाणी वीज मुख्य सेंटरमध्ये तयार होते आणि मग ती तिथून निरनिराळ्या ठिकाणी आणली जाते. तिथे ती कॅप्चर केली जाते, एका ठिकाणी साठवली जाते. मग पुन्हा त्याच्यापेक्षा सबस्टेशनला जाते, त्याच्यातून सबस्टेशनला जाते, त्याच्यातून सबस्टेशनला जाते. मग आपल्याकडे आपल्या सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये येते. मग ट्रान्सफॉर्मरमधनं आपल्या मुख्य सोसायटीच्या खाली जे मीटर लावले आहेत तिथे येते आणि मग त्या मीटरच्या मधनं आपल्या घरी येते. तसं ते भगवंताने काय केलं, हे सगळे संत आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे. या भागाचा उद्धार तुम्ही करा, त्या भागाचा उद्धार तुम्ही करा, त्या भागाचा उद्धार तुम्ही करा, असं प्रत्येकाला कार्य नेमून दिलेलं आहे. आणि त्यामुळे संतांचं एकमेकांविषयी कधीच दुजाभाव नसतो, कारण सगळ्यांना माहिती असतं कोणत्या कार्यासाठी देवाने आपल्याला पाठवलं आहे. त्यामुळे संतांच्यामध्ये एकमेकाविषयी दुजाभाव कधीच नसतो. संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. ऐकोने म्हणे, रमानाथ तुम्ही करता माझे चिंतन, तात्काळ सगुण रूप धरून देईन दर्शन सकळाचे. टाकोन बौद्ध अवतारणे साक्षात बोले अमृतवचना. ऐकोनी सकळ भक्तजना समाधान पावले. उदंड वैष्णव झाले जनी चमत्कार दाविले बहुताने. परिणाम विख्यात त्रिभुवने ते चरित्र श्रवणी अवधान. पृथ्वी समुद्र वलयांकित नामदेवे पाहिले. समस्त सागरा पैदरी काय होतं तेही श्रोत दयासे. हेच विषयी म्हणजे या पृथ्वीवरती काय चाललं तेही कळतं, पण संतांना स्वर्गामध्ये काय चाललंय तेही कळतं. या पृथ्वीच्या पाठीवरती या साताही समुद्राच्या पलीकडे काय चाललं तेही कळतं, कारण त्यांना परमेश्वराच्या कृपेने भूत भविष्य वर्तमान या सर्वाचं ज्ञान असतं. राहिलेला कथाभाग उद्या ऐकूयात. काये न वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती
पंढरीश प्रभूची कमल जपती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनय रपले भान पाहताची उभी ही माय अनाथाची आरती पंढरीश प्रभूची कमल जपती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यवाला मितीना बिरगुलाला दर्शना संत संगला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी माये गुंतले चित्त हरी माये गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूचे कमल जपती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय रघुवीर स्वामी।